श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सगळे चांगलेच असणार आणि सगळ्यांनी चांगलंच राहावं, आनंदित जगावं जीवन. असो आता मी जस्ट निघते आहे स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. दरवर्षी वर्षातून एकदा तरी मी स्वामींच्या दर्शनाला जाते अक्कलकोटला. सो आता आम्ही आणि माझा परिवार आम्ही सगळे जाणार आहे स्वामींच्या दर्शनाला. म्हणजे स्वामी आहेत म्हणून आम्ही सगळे आहोत. सगळं स्वामींनी आमचे सगळे स्वप्न पूर्ण केलेले आहेत. जेवढं काही मी स्वामींना थँक्यू बोलेल, धन्यवाद बोलेल तेवढं कमी आहे. ज्या काही गोष्टी मी मनात काही विचार केल्या आणि मी बोलली सुद्धा नाही काही वेळेस, की मला असं वाटलं ते स्वामींनी माझ्यासाठी सगळं घडवून आणलेलं आहे. मी मनात विचार केला आणि ते स्वामींनी खरंच मला दिलेलं आहे प्रत्येक गोष्ट आणि माझ्या परिवाराला पण दिलेलं आहे. सो मी खूप 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 थँकफुल आहे. खूप खूप धन्यवाद आहे स्वामींना. आणि मी स्वामींना खूप मानते, खूप म्हणजे खूप मानते मनापासून. सो तुम्हाला पण घेऊन चालते अक्कलकोटला दर्शनाला. जाऊया आपण सगळेजण, तुमचं पण दर्शन होऊन जाईल माझ्या ब्लॉगमधून. सो निघूया आपण सगळेजण. आणि एक सांगते तुम्हाला की आपले कर्म आपण चांगलेच ठेवायचे. समोरचा पुढचा कितीही आपल्याशी वाईट वागो, त्याची कर्म त्याच्याजवळ आणि आपले कर्म आपल्याजवळ. आपण नेहमी चांगलंच वागत जायचं. एक ना एक दिवस तरी आपला चांगलेपणा आपल्याकडे रिटर्न येतो. आपल्याला सगळं चांगलंच होणार. आपल्या वेळ लागणार पण चांगलं होणार. म्हणून हाय फ्रेंड्स, आता निघालेले आहोत मी स्वामींच्या दर्शनाला. सो ब्रेक घेतलेला आहे 5-10 मिनिटाचा. ओके, हाय फ्रेंड्स, व्हेरी गुड मॉर्निंग. आम्ही सध्या स्टे केला होता लॉंग रूट असल्यामुळे. सो आता निघालो आम्ही स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. सो फ्रेश वगैरे झालो आहे. आता निघूया आपण. आपल्या समोरचं रन पास करूया. ओके, स्टे ट्यून. बाय, हॅव अ ग्रेट डे. स्वामींचं दर्शन झालेलं आहे चांगलं, एकदम छानपणे. आणि प्रसाद पण घेतलेला आहे स्वामींचे तिथे. सगळं काही छानपैकी दर्शन झालेलं आहे. खूप वेळेत झालेलं आहे. सो तुम्हाला पण मी दर्शन दिलेलंच आहे माझ्या ब्लॉगमधून, थोडंसं लाईव्ह दर्शन. तर सगळ्यांनी घ्यावा. खूप छान वाटत आहे, खूप शांत वाटत आहे, खूप प्रसन्न वाटत आहे. स्वामींच्या तिथे जाऊन एकदम मन खुश झालेलं आहे. सो आता आम्ही निघतोय परत रिटर्न पुण्याला. आयुष्यानं मला एक गोष्ट शिकवली, स्वतःमध्ये खुश राहा. कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका, त्रास कमी होईल.